ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यांनी ट्रान्सलेशन केलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की जे खूप आत्ताची भाषा बोलणारे आहेत, जे आत्ताची भाषा ऐकणारे आहेत, खऱ्या अर्थाने कंटेम्पररी आहेत आणि तरीही परंपरेला धरून आहेत. जोरदार टाळ्या भूषण कोरगावकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आज मुंबईवरून खास आपल्या सगळ्यांना भेटायला आलेला आहे. माझ्या विनंतीला मान देऊन मी भयंकर रिस्पेक्ट करतो. भूषण हा एक इन्स्पिरेशनल व्यक्ती आहे. लावणी खरंच म्हणजे लावणीचं स्पिरिट जर ह्या काळात कोणी जपत असेल तर ते भूषण आहे असं म्हणायला अगदीच हरकत नाही. टोटली म्हणजे मला असं वाटतं भूषण मी तरी खूप वरवरचं सांगितलं की तुम्ही काय काय केलंय. जितकी नवीन माणसं इथे आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात आता सध्या काय काय करताय किंवा ऑफ लेटली किती किती गोष्टींचं काम पॅरलली सुरू आहे. थोडक्यात हा कीवर्ड आहे. कठीण आहे. थोडक्यात प्रत्येक पत्रकार परिषदेत थोडक्यात आधी तुमचं सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन यासाठी करतो कारण फार सुंदर मुद्दा तू मांडलास की कल्चरल अप्रोप्रिएशन, की आपण ते फॉर्म वापरतो त्याला मीडियामध्ये खूप प्रसिद्धी मिळते, पण जे कलाकार मूळ मातीतले आहेत, जे कलाकार पिढ्यानपिढ्या ही कला जोपर्यंत नाही पण ज्या छोट्या छोट्या प्रमाणात आपले चालू आहेत ते महत्वाचे आहेत. आणि आता सिद्धार्थ बोलत असताना मला खूप साम्यस्थळं जाणवली लावणी आणि दशावताराबद्दल आणि खूप फरकही जाणवली. साम्यस्थळं म्हणजे 800 वर्ष सगळे स्वतः मेकअप करतात, रिहर्सल्स करत नाहीत, सगळं इम्प्रोव्हायझेशन असतं. आपले पेटी मास्तर चंद्रकांत लाखे जेजुरीकर इथे आहेत, ते पायपेटी वाजवतात आणि आमच्या कार्यक्रमात ते आहेत, त्यांची स्वतःची पार्टी पण आहे, पण त्या कार्यक्रमात जी पेटी आम्ही वापरतो पायपेटी आणि जी सेम आपल्या दशावतारात असते ऑर्गन, तर ती 100 वर्ष जुनी पायपेटी त्यांच्या आजोबांपासूनची आहे. आणि असे सगळे कलाकार इथे जातीवंत कलाकार आपण करत असतो आणि जेव्हा तुम्ही त्यांची कला बघता तेव्हाच त्यातला जो रॉनेस आहे, त्यातलं जे सच्चेपण आहे, त्यातला जो एक म्हणजे आमच्या बरोबर गीतांजली कुलकर्णी, अनिता दाते, संभाजी ससाणे असे कलाकारही जे ट्रेंड ऍक्टर्स आहेत ते काम करतात. तर त्यांच्यासाठी हे खूप कठीण होतं सुरुवातीला की त्यांची एनर्जी आम्ही कशी मॅच करू. कार्यक्रमाच्या आधी ते चहा पितायत, काहीतरी फोनवर बोलतायत, काही करतायत आणि आपलं ट्रेनिंग असं आहे की आपण पूर्ण आतमध्ये जातोय, खूप शांत बसतोय, आठवतोय रिहर्सल. हे दोन वर्ल्ड्स मॅच करणं खूपच चॅलेंजिंग पण खूप मजेशीर होतं आणि आहे. आणि मला वाटतं की त्यांच्यासाठी नाही तर आपल्याचसाठी आपण या कला जोपासणं गरजेचं आहे. टोटली. आपल्याला तर माहितीच आहे की आपली मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या आपण बघतोय ती मौखिक परंपरेतून आलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा कोणीच कुठे काही लिहिलेलं नाहीये, त्यामुळे आजीने किंवा पणजीने म्हटलेली एखादी ओवी आपल्याला फक्त ऐकून आणि आपणही म्हणायला लागलो म्हणून लक्षात असते. ती कुठल्याही वहीत, जर्नलमध्ये, डायरीमध्ये लिहिलेली नसते. तर अशी मौखिक परंपरा जपणं आजच्या काळात तुम्हाला किती महत्वाचं वाटतं आणि ते जर करायचं असेल तर अपार्ट फ्रॉम डॉक्युमेंटेशन अशा पद्धतीने ती सादर होत राहणं आणि ती चालती राहणं हे किती महत्वाचं आहे. फारच महत्वाचं आहे. आणि एक मुख्य फरक दोन कलांमधला जो आधी राहिला तो म्हणजे दशावतारामध्ये फक्त आणि फक्त पुरुष कलाकार असतात. म्हणजे आता एक प्रयोग म्हणून स्त्रियांचे दशावतार वगैरे सुरू झाले, पण मूळची परंपरा आहे ती फक्त पुरुष कलाकारांची आहे. आणि लावणीमध्ये पुरुष कलाकार साथीदार म्हणून जरी असले तरी त्याची पूर्ण मक्तेदारी, मालकीण हे सगळं बायकांच्या हातात आहे. आणि हा मुख्य आणि मोठा फरक आहे. लावणीचे कलाकार हे मातृसत्ताक आहे, जिथे आजही एका आईचा वंश पुढे चालवला जातो आणि तिची फॅमिली त्या बाईची फॅमिली म्हणून ओळखली जाते. आणि हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा जेव्हा त्यांना प्रत्यक्ष तुम्ही बघता तेव्हाच लक्षात येतं की किती पॉवरफुल बायका आहेत किंवा पुरुषही आहेत. आणि एक कलाकार म्हणून काय, तुझा प्रश्न काय होता? पुढे न्यायची असेल तर ते हो, तर हे वेग चालतं ठेवण्यासाठी हे प्रयोग सतत होणं गरजेचं आहे. आणि आमच्या एक लक्षात आलं जेव्हा 10 वर्षांपूर्वी माझ्या पुस्तकावर आधारित संगीतबारी हे राजहंस प्रकाशनाचं पुस्तक माझं आहे 2014 सालचं, त्याच्या प्रकाशनापासून जे आमचे प्रयोग छोटे छोटे सुरू झाले त्यात असं लक्षात आलं की मराठी प्रेक्षकांना, आणि जो माझाही होता, म्हणजे मी आज अगदी कबूल करायला हरकत नाही की माझा सुरुवातीला लावणीकडे बघायचा दृष्टिकोन फारच वाईट होता. म्हणजे मला वाटायचं की ही कसली कला आहे आणि बाकीच्या राज्यांकडे किती मोठमोठ्या कला आहेत,
आपल्याकडे कितीही वाईट कला आहे असं माझं मत होतं. पण जे मी ह्या पारंपरिक कलाकारांची लावणी बघूनच ते बदललं आणि म्हणून हे सगळे सुरू झालं. तर ते प्रयोग जेव्हा सुरू केले तेव्हा लक्षात आलं की बऱ्याच मराठी प्रेक्षकांचं, विशेषतः ठराविक वर्गातून आलेल्या मराठी प्रेक्षकांचं असं मत अजूनही आहे की आणि त्याला काही अंशी जे आपण दिसतं, जी सिनेमातून म्हणा किंवा सोशल मीडियावरून जी एक छछोर लावणीची प्रतिमा दिसते त्यामुळेही असं होतं आणि आपलं अज्ञानही असतं की आपण खरे जातीवंत कलाकार पाहिलेलेच नसतात. तर त्यामुळे हे होतं. तर आम्ही जेव्हा हे सुरू केलं तेव्हा अमराठी प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला मराठीपेक्षा. त्यामुळे आता आम्ही हे प्रयोग सगळेच्या सगळे हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषांमध्ये करतो. लावण्या मराठीत होतात, सगळं मराठी असतं, पण त्यांचं जे म्हणजे जे गोष्ट सांगणं हा जो प्रकार आहे तो एकतर हिंदीत असतो किंवा इंग्लिशमध्ये. तर हा एक प्रयोग आम्ही केला. शिवाय आमचे प्रयोग ह्या एवढ्या ह्याच्यातही ह्या रूम मध्येही होऊ शकतात, ह्याच्या अर्ध्या रूम मध्ये होऊ शकतात आणि बालगंधर्वमध्येही होऊ शकतात. तर ही फ्लेक्झिबिलिटी त्या फॉर्मचीच आहे जी आम्ही कंटिन्यू करतो. दशावतार मध्ये पण आहे. अगदी. म्हणजे मागच्या वेळेस दादा राणे कुणस्कर जेव्हा बॉक्स मध्ये आम्ही शो करत होतो तर त्यांना असं झालं की एवढीच माणसं बसणार आहेत, इथे बसवा आमच्या समोर स्टेजवर. त्यांना चालतं, म्हणजे त्यांना जितकी माणसं एकत्र येऊन भलेही त्यांचा सीन सुरू असताना ते इंटरॅक्ट जरी करत असतील, जे एक आपण रेग्युलर नाटक बघत असताना एक आम्ही प्रेक्षक आणि तुम्ही कलाकार आणि त्याचा एक रिस्पेक्टही आहे, एक चौथी भिंत असते. ह्या कलाकारांना ती चौथी भिंत ब्रेक केलेलं अगदीच त्यांना आवडतं. नाही केली तर प्रॉब्लेम. हो हो, त्यांना असं वाटतं की काहीतरी अपुरं राहिलेलं आहे त्यांच्याकडून. पण हे अगदीच आहे की एवढं फ्लेक्सिबल ती कला आहे. पण या अशा ठिकाणी बालगंधर्वमध्ये आता हा होतो आहे किंवा पृथ्वीमध्ये तू शोज केलेले आहे, हाऊसफुल शोज केलेले आहे, त्या अशा ठिकाणी पण ते होणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण त्या थिएटरचा एक ऑडियन्स आहे आणि त्या थिएटरचा त्या स्पेसचा एक मान आहे जो ह्यांना पण आहे, पण तो दिला जात नाही. त्याचं काही असेल की कोण येणार बघायला, हे पण एक खूप साधा मुद्दा पण असू शकतो. पण मला असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे की जर आपल्याकडे एक ऑडियन्स असेल तर ते शेअर करावं. खरं सांगायचं तर आम्हाला सगळ्यांना जरा सॅड वाटते, कारण आमचा असा प्लॅन होता की दादा राणे कुणस्करांना आज इथे बोलून घ्यावं, पण आनंदाची बातमी ही आहे की ते रोज कुठे ना कुठेतरी शोज करत असतात, ते खूप बिझी आहे. हो, तर त्यांच्यानुसार आम्ही सगळेच चालतोय, जे खूप भारी आहे. दोन शेवटचे प्रश्न सगळ्यात आधी भूषणला विचारेन की तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रसिक प्रेक्षक आता पाहिलेले आहेत. म्हणजे पृथ्वी थिएटर मधला ऑडियन्स पण तुम्ही पाहिलाय किंवा पुण्यातला प्रॉपर थिएटर मधला पण पाहिलाय. तर हा जो प्रश्न नेहमी विचारला जातो की आजचा प्रेक्षक कशा पद्धतीने लोककला समजून घेतोय किंवा कसं रिसीव्ह करतोय, तर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की कसं रिसीव्ह करतोय ऑडियन्स आजचा प्रेक्षक. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमचा बराच प्रेक्षक हा तरुण आणि महिला वर्ग असा पण खूप आहे. म्हणजे पुरुष लावणी बघणार नाही तर कोण बघणार असा एक प्रश्न असतो. आणि लावणीत खरोखरच शृंगाराचं सेलिब्रेशन असतं. जसं दशावतारामध्ये नाट्य, दशावतारामध्ये शूटिंग करायचंच आहे किंवा स्टोऱ्या टाकायच्याच आहेत, पण हे मेकअप रूम मध्ये कसा मेकअप करतात आणि नेमकी हे ह्यांचा मेकअप कसा करतात हे सुद्धा पाहायचंय. आता ही व्हिज्युअल्स जरी आपण बघितली तरी म्हणजे काय रंग आहेत, काय कॉस्ट्युम आहेत, कुठून आणलेत हे प्रॉप्स, तर या सगळ्याबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. नाही, ते खरोखर जादुई प्रकरण आहे. म्हणजे ते जेव्हा येतात बसमध्ये, एक पेटारा आहे छोटासा, असं आपल्याला वाटतं की या एका पेटाऱ्यात काय काय मावेल, आणि प्रत्येक कलाकाराची एक अशी छोटीशी बॅग असते. आणि जर प्रयोग 7चा असेल एक्झाम्पल, तर 6:15 पर्यंत ते रिलॅक्स असतात, चहा पितात, वेगळी काय काय त्यांना काय बोलायचं असेल तिथे मागे झोपतात वगैरे, आणि मग ते बसतात तयारीला. आणि त्या पेटाऱ्यातून जे काही निघतं, हे रंग निघतात, हे कॉस्ट्युम्स निघतात बाहेर, आणि अर्ध्या तासात ते अवतरतात. ते अवतरतात, त्यांच्यात ते संचारतं. म्हणजे एक उदाहरण मला द्यायला आवडेल. पहिला जो आमचा प्रयोग होता, आम्हाला जरा मायकिंग
करायचं होतं, म्हणजे साऊंड चेक घ्यायचा होता. पण त्यांना ह्या कलाकारांना इतका त्यांच्या सरेंडरवरती इतका विश्वास आहे, त्यांना साऊंड चेक घेता येत नाही. म्हणजे जो त्यांची एनर्जी जी लागते शो मध्ये ते आधी त्यांना आणता येत नाही. जे माझ्यासारखा कलाकार असेल नाटकात, तर कोणी साऊंडवाला मला म्हणाला की सिद्धार्थ तुझा मोनोलॉग घेशील का प्लीज, तर मी घेईन, एका 2 मिनिटात मी घेईन त्याच इंटेन्सिटी. पण त्यांना ते संचारावं लागतं. तर तो जो पाऊण तास असतो त्यांचा तयार होण्याचा, ते संचारतं त्याच्यात, आणि एक अवतार स्टेजवरती येऊन, मग जसा भूषण म्हणाला की प्रेक्षक आधी जरा अवाक होतात, कारण काय हा ते मृदंग जेव्हा स्टार्ट होतो ना, धडान असा, आपल्याला सवय नसते. आणि नंतर मल्टी जॉनर आहे दशावतार, म्हणजे त्यात कॉमेडी पण आहे, त्यात तलवारबाजी पण आहे, त्यात इंटेन्स ड्रामा पण आहे, त्यात दुःख पण आहे, त्यात सगळंच आहे. आणि त्यात प्रश्न पण आहेत, जे आपल्या आजचा जे जगणं आहे ते प्रश्न पण ते मांडतात. पण जेव्हा देव एकमेकांशी भांडत असतात आपल्यासारखेच, तर आपल्याला एक विचित्र कनेक्शन वाटतं त्या सगळ्या पात्रांविषयी. आणि अनेक तरुण डॉक्युमेंट फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स हे आले, आणि ह्या वेळेस पण ते येणार आहेत. त्यांना बॅकस्टेज त्यांना तयार होताना ते सगळं डॉक्युमेंट करायचं असतं. तर हे पण मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की हा तुमचा इव्हेंट आहे, हा आपला इव्हेंट आहे, आणि लोककला हे सगळ्यांचंच असतं. आपल्याला त्याच्याविषयी माहिती असेल नसेल ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, ते सरेंडर असतं. तर तुम्ही या जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, जे मीडिया वाले तुम्ही आहात, रेडिओ मधली काही लोक आहेत इथे, तुम्हाला येऊन तुमच्या डिजिटल टीम्सना घेऊन यायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यांना तर आनंदच आहे, मला अजून आनंद आहे, कारण ते एक ग्रँड सेलिब्रेशन आहे आणि म्हणून अद्भुत आहे म्हणजे खरोखर. आणि जे तुम्ही प्रश्न विचारलात, ऑफकोर्स मला दशावतार हे मी फिल्म केल्यामुळे ह्या कलाकारांची माझी ओळख झाली, त्याच्याविषयी अभ्यास आमच्या दिग्दर्शकांनी केला होता, आणि तो बॅकड्रॉप होता. तर मी कोकणात इतक्या वेळेला गेलोय पण कधीच मी दशावतार पाहिलेलं नाही. मग मला असं वाटलं की वाव, ही कोणती कला आहे, म्हणजे मला माहिती नाही, 800 वर्ष जुनी ही परंपरा आहे. आणि मी केरळचा आहे, केरळमध्ये असे किती कला आहेत. लावणीबद्दल आपल्याला तरी माहिती आहे. तर माझा पार्टनर आहे अर्बनली मीडियाचा आलोक ठकार, त्याचा फोन आला मला आणि तो म्हटला की आपण कलाकारांना आणायचं का पुण्यात. म्हणलं हो, आणि बघू काय होतं. आणि तिथपासून आम्ही सुरू केला, आणि एक करून माणसं जोडली गेली. आता ज्ञानेश्वरी आमच्या बरोबर आहे, भूषण तर कायमच आहे, आणि काही यंग कलाकार आहेत जे पुण्यात नाटकात, प्रायव्हेट नाटकात काम करतात. ते आमचं अख्खं बॅकस्टेज सांभाळतात, कलाकारांना जे काय हवं नको ते. आणि ते पण एक कल्चरल एक्सचेंज होणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये लावणी आहे का?